गीत बहार. श्रोते हॅलो हॅलो. नमस्कार. कार्यक्रम हॅलो गीत बहार. आपल्याला छानसं गाणं ऐकायचं एकदम. हो, आपण कोण बोलतायत? वैभव राजेंद्र डेरे, मुक्काम सारडगाव, तालुका जिल्हा अहमदनगर. हो. तर आज फोन लागला, आनंद झाला. अरे वा वा वा. बरं, काय म्हणतात वैभवजी, आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचे? भारूड ऐका. भारूड? हो, भारूड. कुठलं भारूड? सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर. अच्छा, बरं बरं बरं. तुमच्या कार्यक्रमात नेहमी ऐकतो. हो का? कुठले कुठले कार्यक्रम ऐकता आपण? किसान, हॅलो डॉक्टर. बरं, किसानवाणी, हॅलो डॉक्टर. आणि यातले मग कुठले कार्यक्रम तुम्हाला खूप आवडतात? हॅलो बरी राजा, हॅलो डॉक्टर. बरं बरं. जेवढं कार्यक्रम होते तेवढं आम्ही सगळं ऐकतो, दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत. अरे वा वा वा. म्हणजे कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्ही आपल्या दैनंदिन कामं देखील करत असतात. हो हो, बरोबर. बर बर. एक प्रकारचा तो आनंदच राहतो कार्यक्रम ऐकायचं म्हणलं तर. हो, मनोरंजन होत असतं, ज्ञान मिळत असते, माहिती सर्वच आपल्याला त्या ऐकण्यामुळं मिळत असतं, नाही का? हो, बरोबर. हो. तर कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हॅलो हेलो, हॅलो. नमस्कार सर, मैं चिदमरी कुराचा कलरी जिला कोरिया छत्तीसगढ़ से इंद्रभान सिंह बोल रहा हूँ. इंद्रभान सिंह जी? जी सर. अच्छा, छत्तीसगढ़ से बात कर रहे हैं आप? जी सर. कहिए, कैसे हो आप? ठीक हो सर, आप भी अच्छे हैं, मैं भी अच्छा हूँ, लेकिन मौसम को बेहाल है सर. यहाँ जबरदस्त कोहरा और जबरदस्त बादल किया है सर, और यहाँ तो एकदम जबरदस्त ठंड भी बढ़ गया, बहुत ज्यादा, हद से ज्यादा. अच्छा, कोहरे के साथ ठंड भी है? जी सर. हाँ, तो घर में मौसम ही ऐसा है अभी फिलहाल. हाँ सर, यहाँ तो घर में भी बहुत ज्यादा ठंड है सर, क्योंकि उसका असर पूरा घर तक आता है सर. ऐसा लग रहा है कि जैसे 8-9 तो एसी चल रहा है पूरा, ऐसा लगता है. हाँ, वो तो बात है ही. तो आज के प्रोग्राम में कौन सा गीत सुनना चाहेंगे आप? आज मैं सुनूंगा सर, फिल्म का नाम है दो बदन. तो गाना है ना सर, जब चली ठंडी हवा. अच्छा, दो बदन. जी, जब उठी काली घटक, गायिका आशा भोसले. वाह. और सबसे पहले गीत आपको केंद्र निदेशक साहब को, पूरे भारत के श्रोताओं को डिडेट कराऊं सर. धन्यवाद प्रोग्राम में शामिल होने के लिए. आइए सुनते हैं आपका पसंदीदा गीत. हेलो हॅलो. नमस्कार. कार्यक्रम हॅलो गीत बहार. नमस्कार सर, मी बहादरपूर जिल्हा जळगाव इथून संतोष कुमार सोनार बोलतोय. संतोष कुमार जी, खूप खूप स्वागत आहे. तर आज माझा पहिलाच कॉल आपल्या आकाशवाणी केंद्रावर. बर बर बर. तर मी पहिल्यांदा माझ्या गावाविषयी माहिती देऊ इच्छितो सर. हो हो. अरे वा, छान, सांगा ना. हो, तर जळगाव जिल्ह्यात माझं बहादरपूर नावाचं गाव आहे. हा. आणि माझ्या गावाची खासियत म्हणजे बद्रीनाथाचं मंदिर माझ्या गावात आहे 100 वर्षापासून. बर. एक हिमालयात हा. आणि दुसरं स्थान माझ्या गावी बहादरपूरला. तर जगात तिसरं स्थान बद्रीनाथाचं अद्याप कुठेच नाही. बर बर. हा. तर कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते बद्रीनाथ भगवंताची, आणि 33 फूट उंचीचा सागवानी रथ हा हा. हा मिरवला जातो गावात. त्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघते. बर. भगवान बद्रीनाथ त्यावर विराजमान असतात आणि पंचक्रोशीतले बरीच मंडळी येत असते. तर आमच्या परिसरातली ही खूप मोठी यात्रा असते. हो का? वा वा, छान. हो, तर माझ्या गावाची लोकसंख्या जवळजवळ 25 ते 30 हजार आहे. बर. तालुका लेवलचं गाव असून पारवा हा माझा तालुका आहे. बर, पारवा. हा. म्हणजे जास्तीत राणीचं आजोळ होतं ते. बर. अरे वा. हो, तिथं भुईकट किल्ला पण आहे. असा आमचा हा परिसर बर बर. ऐतिहासिक स्वरूपातला आहे. अरे वा वा वा, खूप छान माहिती तर सांगितली आपण. आमच्या गावाची यात्रा ही 3 दिवस असते कार्तिक महिन्यात. बर वहन, रथ आणि पालखी म्हणून. बर बर बर. तर मी आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व रसिक श्रोत्यांना हा हा. आपण असं सांगू इच्छितो हो हो. की या वर्षाची यात्रा तरी गेली, पण पुढच्या वर्षीचं आमंत्रण हा हा. मी आपणास देऊ शकतो. बर, नक्कीच नक्कीच. सर्व श्रोते ऐकत अवश्य आहेत. यात्रा बघायला या, बद्रीनाथाच्या दर्शनाला या. हो 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 हो. आणि पावणारा आमचा हा बद्रीनाथ भगवंताचं दर्शन अवश्य घ्या. नक्की नक्की. ज्यांना शक्य आहे ते नक्की येतील. हो, जवळचे जे श्रोते आहेत ते मला भेट देऊन गेलेत बर आणि बर बर. यात्रोत्सवही त्यांनी आनंद घेतला. बर बर बर. ओके. तर या अनुषंगाने आजचं गीत मी सांगू इच्छितो सर. कुठलं गीत ऐकायचं आहे आज? झुंज चित्रपटातलं निसर्ग राजा ऐक सांगतो. बर, खूप छान. हो, तर अगदी खूप खूप असं एक छान गीत
आणि आजही मराठी रसिक श्रोत्यांच्या मनावर ते अधिराज्य गाजवत हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. हो. नाही तर काही गाणी येतात आणि महिन्या 2 महिन्यात त्यांचा विसर पडतो. परंतु जवळजवळ 35 ते 40 वर्ष झाले असतील या चित्रपटाला. हो, पण आवर्जून या गाणी ऐकली जातात आणि पसंती कळविली जाते. नक्की, नक्कीच, खरंच. तर नक्की ऐकवा सर माझ्यासोबत प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ. बर, तर नक्की ऐकवा. चालेल, ऐकूया आपल्या आवडीचं झुंज या चित्रपटातलं हे छानसं गीत. कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. हॅलो हॅलो. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम हॅलो गीत बहार. नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलतायत? मी दयागौरम बोलतो, वसंत गर्जे. वसंत गर्जे. गर्जे. हो. बरं, काय म्हणताय आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे? आजच्या कार्यक्रमामधलं घर. वा, छान गाणं लगेच तुम्ही सांगितलं. वा. हो. तुम्ही निवडूनच ठेवलं होतं. हो. बर, काय करताय तुम्ही? काय दुकान आहे आमचं, हॉटेल आहे दहीगावला. बर बर बर. मग सध्या थंडीचं वातावरण असेल तिकडं पण? हो, धंदा चालू आहे ना. अच्छा. हो. आणि गाव कुठलं म्हटले तुमचं? दहीगावने. दहीगावने. बर. हो. आणि जिल्हा कुठला येतो? अहिल्यानगरात. अहिल्यानगर. हो, तिकडे सेंटरला जयगोडीच्या पारीकडे धरणाकडं. हा 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 हा, अच्छा 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 अच्छा. बाकी काय म्हणतायत? बरं आहे. हो, बरं आहे, बरं आहे. बरं, काय शेती वगैरे आहे का तुम्हाला? हो, शेती पण आहे ना. बरं, किती आहे शेती? शेती 1 एकर आहे. बरं, मग शेतीमध्ये काय पिकवता आपण? शेतीमध्ये काय गहू, कपाशी. बर 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 बर. चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. ऐकूया आपल्या आवडीचं घर या चित्रपटातलं. हॅलो. हेलो नमस्कार. कार्यक्रम हेलो गीत बहार. सर, नमस्ते. मैं ग्राम बछोड़ा, तहसील नागपुर, जिला उज्जैन से प्रेम सिंह सिसोदिया बोल रहा हूँ. प्रेम सिंह सिसोदिया. सिसोदिया. जी सर. जी, प्रेम सिंह जी, बहुत बहुत स्वागत है. जी, थैंक यू सो मच. कहिए, क्या कहते हो आप? जी सर, मैं बताना चाहूँगा, अभी हमारे यहाँ पे काफी ठंड पड़ रही है. अच्छा जी, और साथ में कोहरा भी छाया रहता है दिन में. अच्छा. ऐसा समझिए कि 11-12 बजे तक धूप नहीं निकलती है, उसके बाद में थोड़ी धूप आती है. अच्छा अच्छा अच्छा. जी, और उसके साथ में हम सुनते रहते हैं कार्यक्रम. अच्छा. अच्छे लगते हैं क्योंकि मोबाइल ऐप पे कार्यक्रम हमें मिल जाते हैं सर. हाँ तो हाँ ऐसी हाँ. कोई असुविधा नहीं हो पाती है कि हम कोई सा भी केंद्र नहीं सुन पाए. अच्छा, तो ये मोबाइल ऐप की वजह से आप कहीं भी कोई भी रेडियो स्टेशन सुन सकते हो. जी सर. हाँ, तो उसमें ये कैसे भी लगते सुविधा हैं? होती है ना जी, अच्छे लगते हैं प्रोग्राम, तो काफी अच्छे लगते हैं. अच्छा. और अभी जो फोन इन प्रोग्राम जो पार्टिसिपेट करते हैं ना लोग सभी, हाँ 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 तो उनकी बातचीत भी अच्छी लगती है, उनके पसंद के गाने भी बड़े अच्छे होते हैं. हाँ हाँ हाँ. जी, उनके वहाँ के जो कुछ लोग क्या काम करते हैं उसके बारे में हमें जानकारी मिलती रहती जी है. जी जी. और जब से मोबाइल ऐप से का जमाना आया है ना, हाँ हाँ तो हाँ. काफी सुविधा हो गई सभी श्रोताओं के लिए. हाँ, और श्रोताओं की भी जान पहचान हो जाती है, मिलजुलना होता है. जी हाँ. हाँ. और उससे है ना ये जो फोन इन प्रोग्राम और आकाशवाणी का दायरा काफी बढ़ चुका है सर. जी जी जी, बिल्कुल सही है. जी, पहले क्या होता है कि केवल लोकल लोग जो स्टेशन होते थे ना, आसपास वाले वही सुन पाते थे. हाँ, ये भी बात सही है. और डीटीएच पे प्रसारण मिलता था, लेकिन डीटीएच से तो घर पे रहे तभी सुन सकते थे. हाँ, अब हाँ, जैसे हाँ. कि कहीं बाहर गए या खेत पे गए, हाँ हाँ तो हाँ. वो तो मोबाइल पर ही अवेलेबल होने की वजह से सभी को सुविधा मिली. जी जी, बिल्कुल सही है. और आप इस प्रोग्राम में कौन सा गीत सुनना चाहते हैं? जी सर, फिल्म का नाम है विरासत, और गाने के बोल हैं तारे हैं बाराती, चांदनी है ये बारात. अच्छा, अनिल कपूर का ये फिल्म है ना? हाँ जी सर, अनिल कपूर की फिल्म है. काफी अच्छा गाना है ये, जी हाँ जी हाँ, बहुत क्योंकि अच्छा अभी गीत है. शादियों का सीजन भी शुरू होने लगा है ना सर. हाँ हाँ तो हाँ. काफी जगह ये गाना बजाया जाता है शादियों में. अच्छा अच्छा. हाँ, जी हाँ. बहुत बहुत धन्यवाद. प्रोग्राम में आप शामिल हुए और आपके पसंद का गीत बताया. जी सर, मुझे आपसे बात करके बहुत ही अच्छा लगा, क्योंकि है ना बातचीत का सिलसिला जो होता है ना फोन इन कार्यक्रम में ही हो पाता जी है. जी जी इसके जी. अलावा पहले क्या होता था, चिट्ठियों द्वारा होता था ना, जी तो हाँ. केवल आप पसंद के गाने सुनवा सकते थे और हमारे नाम बोल सकते थे. हाँ, और इस प्रोग्राम में आप अपनी आवाज में हमसे बातचीत करते हैं और अपने पसंदीदा गीत बताते हैं. सबसे बड़ा फायदा सर हमें फोन इन प्रोग्राम का यही होता है कि आपसे रूबरू बात हो जाती जी है जी हमारी. जी, एकदम सही बात है. जी सर.
तो चलिए सुनते हैं आपके पसंद का विरासत इस फिल्म का ये। हेलो हॅलो गीत बहार. हेलो कार्यक्रम हेलो गीत बहार. आम्ही नवनागापूर मधून शिवाजी बडे बोलतोय. शिवाजी बडे, हो, स्वागत आहे मला आपल्या ऐकायचं कार्यक्रमात. होतं. नवरंग चित्रपटातील आज आहे चंद्रमा आज ये आज. वा 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 वा, खूपच छान गाणं सांगितलं आपण. नवरंग चित्रपटातले नाही का? हो, नवरंग मधलं. हा हा हा. हो हो. काय करता आपण शिवाजीजी? मी का हा, सध्या आरामी. अच्छा, बर बर. मला हॅलो, घरीच असतो. बर बर बर. हो का? हो, कोण कोण असतं घरात आपल्या मग? घरी मिसेस आहे, मुलगा आहे आणि मी आहे फक्त. बर, मुलं काय करतात मग? मुलगा जातो कामाला. बर, मिसेस घरी आपली घरकाम करते. अच्छा अच्छा अच्छा. हो, मग रेडिओचे कोणते कोणते कार्यक्रम ऐकता आपण? मी दिवसभर माझा रेडिओ चालू असतो. बर बर. हो, त्याशिवाय मला दुसरं कामच करत नाही ना. हा हा हा. बर, हा. कुठले कुठले कार्यक्रम ऐकता तुम्ही मग? मी आयोजित बहार, बर नंतर बर. तुमचं हॅलो डॉक्टर, हा हा. नंतर तुमचं जवळजवळ सगळ्याच गाणं ऐकतो. बर बर. अरे वा वा हो वा. हो. रात्री 11 वाजेपर्यंत गाणं चालू असतं माझे. बर, खूपच दर्दी श्रोते आहेत म्हणजे तुम्ही रेडिओच्या संदर्भात. आणि शक्यतो जुन्या गाण्या असं जास्तीत जास्त ऐकतो. हो, जुन्या गाण्याचा आनंदच वेगळा आहे नाही का? हो हो. आणि त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. हो, बरोबर आहे. आणि ते गाणं कोणतं आहे ते आपल्याला स्पष्ट कळतं. बरोबर आहे. हो, हा. आणि म्हणूनच जुन्या गाण्यांना आपण सदाबहार किंवा एव्हरग्रीन सॉंग्स म्हणतो. हो, तेव्हा गेलं ते. बरोबर आहे. जुनं ते सोनं खरंय. खरंय खरंय, बरोबर आहे. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं ना. हो, बरोबर आहे. खरंय खरंय. ठीक आहे. अर्थपूर्ण गाणे असतात. हो हो हो. हम्म. आजचं तुम्ही सांगितलेलं गाणं सुद्धा खूप सुंदर आहे. हो, चालेल. चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं नवरंग या चित्रपटातलं हे. हॅलो. हॅलो. हा, हॅलो. भिंगार बोलतो आहे नगरून, बाळू गोंधळे. हो, हॅलो गीत बहार कार्यक्रमात आपलं स्वागत आहे बाळू गोंधळीजी. हो. आजच्या कार्यक्रमात कुठले गीत ऐकायचे? आजच्या काळामध्ये ते मेरे घर आई एक नन्हे परी हे लावायचं होतं. कुठला चित्रपट आहे? चित्रपटाचं नाव नाही माहिती, पण बच्चनचं पिक्चर आहे. अभिनेता कभी कभी. हा, कधी कधी म्हणलंय का? आणि कभी कभी चित्रपटात तुम्ही गाणं सांगितलेलं आहे. हो. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. हा, आम्हाला नाच झाली रे, त्याच्यामुळे लावायचं होतं. अच्छा अच्छा. बर 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 बर. लावा मग. हो, चालेल चालेल. ऐकूया आपल्या आवडीचं कभी कभी या चित्रपटातलं हे. हॅलो. हॅलो. नमस्कार, कार्यक्रम हॅलो गीत बहार. सर नमस्ते, रामनाथ डांगे बोलतो. रामनाथ डांगे. हो. आणि सर बऱ्याच दिवसानंतर फोन केला. बर, अरे वा. आज आमचा फार आनंद आहे, आम्हाला नातू झालेला आहे. बर, अभिनंदन तुमचं. हो हो. बर. त्या निमित्तानं काही ते हा. अभिनंदन तुमचं आपल्या आकाशवाणी परिवारातर्फे. हो, धन्यवाद सर. बरं, आम्हाला नातू झालेलं आहे त्या अनुषंगाने एक चांगलं गाणं ऐकू आता तुमच्या आवडीचं. आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला ऐकायचं आहे? बर हो हो. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. आमच्या आवडीचं आणि तुम्हाला नातू झाला या संदर्भातलं गाणं. हो हो. बर 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 बर. चालेल. आणखीन काय म्हणतायत? काही नाही धुकं पडलेलं आहे. हा, शेतीत हरभरा केलेला आहे, हरभरा पण चांगला आहे. बर. आपले कार्यक्रम ऐकूनच त्या पद्धतीनंच नियोजन राहतं शेतीत. बर बर बर. हा हा हा. कुठल्या वाण आहे हरभऱ्याचं? हरभऱ्याचं विशाल. बर, चांगलं आहे त्याचं उत्पादन. हो हो. जिरायती आपला, बर पण उत्पन्न चांगलं राहतं माझं. बर बर बर. छान. तर कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. ऐकूया. हॅलो. हॅलो. हॅलो, कार्यक्रम हॅलो गीत बहार. हा, नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलतायत? मी सावंतकर गंगाधर बोलतो सर, कुंडलवाडी, जिल्हा नांदेड, महाराष्ट्रातून. गंगाधर सावंतकर. हो सर. स्वागत आहे आपलं सावंतकरजी. धन्यवाद सर.
हो, आजच्या कार्यक्रमात कुठले गीत ऐकायचं आहे? तुमच्या आवडीचं टाका टाका सर. माझ्या आवडीचं तर आहेच आहे, परंतु तुम्हाला कुठल्या प्रकारचं गाणं आवडतं? तर प्रत्येक वेळेस सर आम्ही आमच्या आवडीचं टाकतो. हो हो हो, हा कार्यक्रमच तुमच्यासाठी आहे. हो हो सर, बिलकुल बिलकुल. आता नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला. हो, तुम्हाला पण शुभेच्छा नवीन वर्षाच्या. हा, आणि टाका सर मग प्रल्हाद शिंदेच नवीन वर्षी ये सुखाचे जाओ. वा वा वा, छान. ही गाणं आहे. म्हणजे नवीन वर्षाच्या अनुषंगानंच तुम्ही हे गाणं सांगितलेलं आहे. बिलकुल बिलकुल सर. अहिल्यानगरामध्ये आता पहिल्यांदा ते नवीन वर्षाला फोन लागले सर मला. हा 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 हा, अरे वा, बरोबर आहे. अजून काय सर, थंडी कसं आहे सर? थंडी चांगली आहे, इथे पण भरपूर थंडी आहे. आमच्याकडे तर 3 दिवसापर्यंत कमी आहे सर आता. हो का? हा, मध्ये थोडस ढगाळ वातावरण झाल्यामुळं ढगाळ वातावरण. थंडीचा असर कमी झाला होता. बरोबर. हो, आणि आता मला असं वाटतं आणखीन थोडे दिवस थंडी राहणारच आहे. हो हो, छान. धन्यवाद सर. मित्राचं नाव घेतो. हा. आमचे आलो परमाचे गौतमजी रायबुलेजी आहे, तुकाराम जाधवजी, हा. सुरेश जाधव, बाहुबली, हम्म. परमेश्वर शिंदे आणि संजय मुरेंबेकर, भगवान खोतकर, संजय तोरात, एवढे लोक आहेत सर गीताला ऐकायला. बर बर बर, ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं प्रल्हाद शिंदे. ऐकूयात फोनिंग कार्यक्रम हॅलो गीतबहार.